वडेट्टीवार आणि त्यांच्या मालकामध्ये अजिबात फरक नाही आहे. ईश्वरदत्त बिंडोकपणा हा त्यांच्या बोलबच्चनचा आधार असतो. त्याच आधारावर ते वाटेल ती विधानं करत असतात आणि काहीही बरळत असतात. ख्वाजा आसिफ हे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत. त्यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान एक दावा केला होता की भारताची राफेल विमानं आम्ही पाडली आणि जेव्हा त्यांना याचा आधार विचारला तेव्हा ख्वाजा आसिफ असं म्हणाले की सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. वडेट्टीवारांचं सुद्धा तसंच आहे. वडेट्टीवारांच्या या सगळ्या विधानांचा आधार काय, तर आजूबाजूला होणारी चर्चा, अशी चर्चा आमच्या कानावर आहे. म्हणजे हा इतका मूर्ख माणूस आहे की गाव गप्पांच्या आधारावर विधानं करतो. म्हणजे जबाबदारी नावाचा लवलेशसुद्धा नाही आहे, अंशसुद्धा नाही आहे या माणसाच्या विधानामध्ये. आणि हा बोलतो कोणाच्या विरोधात? हा केंद्र सरकारच्या विरोधात बोलत नाही आहे, हा बोलतोय भारतीय लष्कराच्या विरोधात, हा बोलतोय आपल्या जवानांच्या विरोधात. वरपासून खालपर्यंत रिकामी मडकी हे काँग्रेसचं वैशिष्ट्य बनलेलं आहे. इथे विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या बडबोल्या आणि बिंडोक नेत्यांचा सुळसुळाट झालेला आहे. शशी थरूर यांच्यासारखा एखादा नेता असतो जो सेन्सिबल बोलतो, जो जबाबदारीने बोलतो, परंतु हा नेता यांना प्रचंड खुपतो कारण तो सत्य बोलतो, तो नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करतो. राहुल गांधी यांना असे नेते हवे आहेत की ज्यांची प्रत्येक विधानं पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारी असतील, पाकिस्तानमध्ये ज्याचा वापर होईल. आणि म्हणूनच हाफिज सईदसारखे जे खतरनाक दहशतवादी असतात त्यांना काँग्रेसबद्दल प्रचंड प्रेम वाटतं, काँग्रेसच्या नेत्यांबद्दल यांना प्रचंड उमाळा असतो.